शब्दांनाही कोडे पडावे असे काही व्यक्तिमत्व असतात. आपण खूप नशीबवान असतो जेव्हा ते आपल्यामध्ये उपस्थित असतात. आपण खूप नशीबवान असतो जेव्हा ते आपल्यामध्ये उपस्थित असतात. आज आपल्या विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय डॉक्टर सौ सुधा कांकरिया या सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ असून आपल्या वैद्यकीय सेवेबरोबर त्या स्त्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाओ या राष्ट्रीय चळवळीच्या प्रणेत्या आहेत. गेल्या 30 वर्षापूर्वी देशात पहिल्यांदा या चळवळीची सुरुवात डॉक्टर सुधाताईंनी केली. भाग्यवान आम्ही ऐसे अतिथी लाभले, त्यांच्या आगमनाने कार्यक्रमाचे रंग बहरले, त्यांच्या आगमनाने कार्यक्रमाचे रंग बहरले. सर्वगुण संपन्न असे व्यक्तिमत्व असलेले स्त्री जन्माचे स्वागत करूया. या चळवळीच्या माध्यमातून डॉक्टर सौ सुधा कांकरिया मॅडम यांनी लोक शिक्षणाचा व समाज प्रबोधनाचा जो वसा घेतला आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे. अशा थोर विचारवंत पाहुण्यांचे मनोगत ऐकण्यासाठी आपण आतुर झाला असेल. मी विद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून आम्हाला मार्गदर्शन करावे. आपली आहे मुलींची शाळा, बरोबर आहे ना? मुलींची संख्या कमी होत आहे असं तुम्ही ऐकलंय का? कोणी कोणी ऐकलं हात वर? ओके, मुलींची संख्या कमी होते हे आपण ऐकलेलं आहे. आता या प्रश्नाचं उत्तर द्या की मुलींची संख्या का कमी होत आहे? हात वर करायचं, हात वर करायचं. कोणाला उत्तर देता येईल? 2 हात वर आलेले. तू सांग बेटा. स्त्री भ्रूण हत्येमुळे. ओके, तू सांग. अत्याचार. ओके, तू सांग. मुलगा वंशाचा दिवाळी हा गैरसमज आहे म्हणून. तर मुख्य कारण मी सांगितलंय की स्त्री भ्रूण हत्या मुळे मुलींची संख्या कमी होते. स्त्री भ्रूण हत्या म्हणजे नेमकं काय की जेव्हा बाळ पोटामध्ये असतं, आईच्या गर्भात जेव्हा बाळ असतं तेव्हा त्या बाळाला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकणं म्हणजे स्त्री भ्रूण हत्या आहे. मग स्त्री भ्रूण हत्या होण्याची बरीचशी कारणं आहेत. त्यात काही सामाजिक कारणं आहेत, काही वैद्यकीय कारणं आहेत. तर त्या हे बरोबर आहे की मुलींची संख्या कमी होती आहे कारण स्त्री भ्रूण हत्येमुळे. आणि किती कमी झाली मुलींची संख्या माहितीये का? की मागच्या 30 वर्षामध्ये, केवळ 30 वर्षामध्ये 1.5 कोटी चिमुकल्या. किती? 1.5 कोटी चिमुकल्या या गर्भावस्थेत मारल्या गेलेल्या आहेत. त्यांना मारून टाकले गेलेले आहे. त्यांना जन्मालाच येऊ दिलेलं नाहीये. तर ही जी चिमुकली आहे, जी आईच्या पोटात आहे, जी आईच्या उदरात आहे, ती आपल्या आईला म्हणतेय की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको आई, नको असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग आई. मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग. ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग आई. युनिशे नाजूकशे कोमलशे माझे हात पाय आई तोडून टाकतील ग. आणि रक्तबंबा झालेला माझा हा देह आई उघड्यावर फेकून देतील. कुत्रे झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीवर फिरवतील ग.
माझ्या शरीरातले ठिपकणारे ते रक्त आई तू पाहू शकशील? माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल? नाही आई, नाही, असं तू हे सहन करू शकणार नाही ग आई. तू असं करू नको ग, मला मारू नको ग, मी तुला कसलाही त्रास देणार नाही ग. मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही गोड गोड देऊ नकोस ग. कालची उरलेली शिळी असलेली अर्धी भाकरी का होईना मला चालेल ग आई. 2-2, 3-3 दिवस आई मी ती अर्धी भाकरी पुरून करून खाई ग. नको आई नको, मला नवीन कपडे नको ग. ताईचे जुने असलेले कपडे सुद्धा मला चालतील ग. पण आई मला जन्म घेऊ दे ग. मला तुझ्या मांडीवर खेळायचं आहे, आजी आजोबांची गोष्ट ऐकायची आहे, तुझं बोट पकडायचंय, बाबांचं बोट पकडायचंय, शाळेमध्ये जायचंय, खूप खूप शिकायचंय ग आई मला. आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेंचा अंश माझ्यामध्ये असेल? आई तुला असं वाटत नाही का ग की पंडिता रमाबाई माझ्या रूपाने येतील? आई तुला असं वाटत नाही का ग की मदर टेरेसाचं रूप घेऊन मी येईल? आई मला हे सगळं व्हायचंय ग, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हात देते मी तुला. वेळ नाही गेली अजून हात देते मी तुला. खुदू नको कळी आई, खुदू नको कळी आई. देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा आहे. अशी आत अशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे. आणि या हाकेला जर ओ द्यायचा असेल तर आपल्याला विचार मंथन करायला लागेल, आपल्याला काहीतरी ऍक्शन करायला लागेल, कृती करायला लागेल, तरच परिवर्तन होणार आहे. यामध्ये 2 गोष्टी आहेत की नंबर 1 की समाजामध्ये जो गैरसमज आहे तो गैरसमज पण दूर झाला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. मग या दोन्ही गोष्टींच्यावर जर आपण लक्ष वेधलं तर आपल्याला एक लक्षात येईल की समाजामध्ये 2 मोठे गैरसमज आहेत. एक की मुलगा हाच वंशाचा दिवा आहे. एक म्हणजे की मुलगा हाच वंशाचा दिवा आहे, आणि दुसरं म्हणजे की मुलगी मात्र पराया धन आहे असं म्हटलं जातं. मग मुलाला वंशाचा दिवा म्हटलं जातं आणि मुलीला मात्र पराया धन म्हटलं जातं. तसंच जर कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाला नाही तर दोष मात्र आईला दिला जातो. या 2 चुकीचे गैरसमज आपल्या समाजामध्ये असल्यामुळे अनेक प्रकारच्या स्त्री भ्रूण हत्या अधिक प्रमाणात होताना दिसत आहे. मग आपण नेमकं काय केलं पाहिजे? तर त्यासाठी 11 कलमी कृती कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाच्या काही माहिती पत्रिका काही जणांपर्यंत कदाचित पोहोचल्या असतील. तर त्यातला पहिलाच कलम आहे की आपण संकल्प करणे, ठराव घेणे की आमच्या कुटुंबियांमध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करू. मग यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे की समजा मुलीचा जन्म झाला, समजा आता आपण एवढ्या विद्यार्थिनी इथे माझ्या समोर आहात की आपल्या कोणाच्याही घरी जर बहीण जन्माला आली तर प्रत्येकाने येऊन आपल्या गुरुजनांना सांगायचं आहे आणि त्यानंतर त्या मुलीचं स्वागत हे कन्या जन्म आनंद सोहळ्याने करायचं आहे. कन्या जन्म आनंद सोहळा म्हणजे नेमकं काय? तर मुलीला झबलं घेणं, आईची खणा नारळाने ओटी भरणं आणि सासूबाईंना सुद्धा फुल आणि नारळ देऊन त्यांचा सन्मान करणं, याला कन्या जन्म आनंद सोहळा असं म्हटलं जातं. खरं म्हणजे आपण समाजाकडे पाहिलं तर मुलगा झाल्यानंतर सगळेच आनंद व्यक्त करतात, पण मुलगी झाली म्हणजे सगळेजण उदास आणि निराश होतात. तर हा उदासपणा आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्या जागी आनंदाची पेरणी आपल्याला करायची
करायची आहे आणि त्यासाठी सगळ्यांचा समप्रमाणामध्ये सहभाग असला पाहिजे. मग समप्रमाणामध्ये सहभाग जर घ्यायचा असेल तर प्रत्येकाने 1 रुपी कॉन्ट्रीब्युशन आपल्याला करता येऊ शकतं. तर प्रत्येकाने मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी 1 रुपया द्यायचा, 1 रुपयाचा सहभाग द्यायचा. कोण कोण देणार 1 रुपयाचा सहभाग? पालक, शिक्षक, पाहुणे मंडळी. तर सगळ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं स्वागत करूया. म्हणजे आपल्या या विद्यालयामध्ये विद्यार्थिनींची संख्या किती आहे? 600 आहे आपल्या विद्यार्थिनींची संख्या. म्हणजे प्रत्येकाने 1 रुपया दिला तर 600 रुपये आपले जमा होणार आहेत. आणि त्यामध्ये कन्या जन्म आनंद सोहळा याला काही 150-200 रुपये लागणार आहेत. आणि उरलेले जे काही आहे ते त्या लहान मुलीच्या नावाने आपण त्याची एफडी सुद्धा करू शकतो. अशा प्रमाणामध्ये आपल्याला एक ठराव शाळेच्या दृष्टीने घेता येईल. आणि तो ठरावामध्ये 2 गोष्टी आहेत की पहिली जबाबदारी पालकांची आहे की पालकांनी असा निश्चय करायचा आहे की आमच्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. आणि दुसरा भाग आहे की मुलीच्या जन्माचं स्वागत कन्या जन्म आनंद सोहळ्याने करायचं आहे. आणि त्यासाठी प्रत्येक विद्यार्थिनींचा 1 रुपी कॉन्ट्रीब्युशन आहे. असे हे ठरावाचे 2 भाग आहेत. तर हा ठराव मंजूर करायचा का? तुम्ही परत एकदा पालक पण शिक्षक पण सगळ्यांनी हात वर केलेला आहे. ठराव हा सर्वानुमते मंजूर झालेला आहे. जोरदार टाळ्या आपण मारूया. त्यानंतर आता खरं म्हणजे या विषयावर बरंच काही बोलता येतं. जवळपास 3.5 तास मी या विषयावर बोलत असते, पण ही वेळ ती नाही आहे. तर आपण आता मॅडम इथे ठरावाचं वाचन करतील आणि त्यानंतर आपण एक छोटीशी सामूहिक शपथ घेणार आहोत. मी विनंती करेन आदरणीय मॅडमला की कृपया ठरावाचं वाचन करा. स्त्री जन्माचे स्वागत करा ठराव. खूप वाईट वाटतं जेव्हा मुलींना घरातच मारून टाकले जाते. जन्माला येण्यापूर्वीच तिला नष्ट केलं जातं. एखाद्या जीवाला असं संपून टाकणं हे फार मोठं पाप आहे. हे ताबडतोब थांबलं पाहिजे. यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाओ चळवळीच्या राष्ट्रीय प्रणेत्या डॉक्टर सुधा कांक्रिया यांना निमंत्रित केले. स्नेह संमेलनाच्या निमित्ताने सगळे विद्यार्थिनी, शिक्षक, पालक यांच्या उपस्थितीत डॉक्टर सुधाताई यांनी मार्गदर्शन केले. 11 कलमी कृती कार्यक्रम समजावून सांगितला. त्यांच्याच प्रेरणेने आम्ही खालील ठराव घेत आहोत. ठराव: आमच्या शाळेतील विद्यार्थिनींना जर बहीण झाली तर आम्ही प्रत्येकी 1 रुपयाचा सहभाग घेऊ कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करू. स्त्री भ्रूण हत्या होऊ नये यासाठी पालक सभेत जागृती करून त्याविषयी दक्षता घेऊ असा ठराव सर्वानुमते घेत आहोत. सूचक सिस्टर ज्योती, अनुमोदक सौदिवे मॅडम. ठराव सर्वानुमते मंजूर. माननीय डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांना मी विनंती करते की त्यांनी त्या मातांचा सत्कार करावा. सत्कार जमले आईची खणा नारळाने ओटी भरणार आहोत आणि सासूबाईंना गुलाब
भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे, मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. भविष्यामध्ये मी हुंडा घेणार नाही, मी हुंडा देणार नाही, मी स्त्री भ्रूणहत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री धर्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन.